नमस्कार, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। इंद्रायणीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत सगळेजण पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तिथे जमा झालेले असतात, तेव्हा गोपाळ तिथे मध्ये मध्ये करायला लागतो। ते बघता इंदू त्याला म्हणते इथे तमाशा नाही पाहिजे, इथे काहीतरी सिरियस काम चालले। तेव्हा तो पैसे घेतो आणि लगेच इकडे आदोक्षजला देण्याचं नाटक करत असतो। तेव्हा ती म्हणते माझ्या नवऱ्याच्या बाबतीत असं काही करू नको। तेव्हा तो म्हणतो पावतीशिवाय मी कोणाला पैसा देत नाही। तेवढ्यात लगेच पप्या त्याला पावती बनवून देतो। आदोक्षज ते पैसे घेतो। तेव्हा तो म्हणतो तुमचं काय चाललंय रे, हे सगळं करून गावकऱ्यांच्या समोर तुम्हाला मोठं व्हायचं आहे का, म्हणजे आदोक्षजची इमेज सुधारायची आहे का, पण हे सगळं काही होणार नाही। तेव्हा इंदू म्हणते तुला तुझं काम झालं आहे ना, निघ ना इथून। तेव्हा तो म्हणतो मी कशाला निघू, आणि तसंही तुमच्या दोघांचा माज खूप जास्त वाढत चालला आहे। एवढा माज कसला आहे हो, जेव्हा ही इलेक्शन हराल ना तेव्हा जाऊन तुमचा माज आहे ना तो सगळा उतरणार आहे। म्हणून जी चिवचिव चालली आहे ना ती बंद करा आणि स्वतःच्या कामाला लागा। तेव्हा इंदू म्हणायला लागते निघ रे तू इथून, बस झालं तुझं। तो लगेच त्याच्या गाडीवरती बसतो आणि तिथून निघून जातो। तेवढ्यात आदोक्षज म्हणायला लागतो हे सगळं टाइमपास होतं, याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका। दुसरीकडे मोहितराव आणि श्रीकला त्यांच्या ऑफिसमध्ये भेटलेली असते। तेव्हा मोहितराव म्हणतो हे बघा, हे माझं ऑफिस आहे, पण मी तुम्हाला स्पष्टपणे एक गोष्ट सांगतो की गोपाळवरती माझ्या सगळ्याच गोष्टी डिपेंड आहेत। मी त्याच्यासाठी एवढी तडफड करत आहे, पण त्या माणसाला फक्त डॉक्टरकीच करायची आहे, त्याला बाकी कशामध्ये इंटरेस्टच नाही। तेव्हा ते म्हणते पण तुम्ही एवढी का मेहनत करताय आणि तुम्ही त्यांच्यासाठी स्वतःहून स्वतःचं पद का घालवलं, मला थोडं कन्फ्युजन झालं आहे। तेव्हा तो म्हणतो कसं आहे माहिती का, आम्ही माघार का घेतला, कारण की ते पदधारी असले तरी सत्ताधारी आम्हीच असणार आहोत, त्याच्याचमुळे तर मी हे सगळं करत आहे आणि सगळं सहन सुद्धा करतो। तेव्हा ती म्हणते अच्छा, आत्ता मला समजलं तुमचा याच्यामध्ये स्वार्थ आहे, म्हणजे गोपाळ खाली पडला तर तुम्ही तर पुरले जाणार ना। तेव्हा तो म्हणतो सत्य आहे म्हणून आम्ही एक्सेप्ट सुद्धा करतोय, पण आता याच्यातूनच आपल्याला बाहेर निघायचं आहे। पहिले तुम्ही चहा घ्या, चहा एकदम कडक आहे माझ्यासारखा। तेव्हा ती म्हणते आता मुद्द्याचं बोलायचं का। तेव्हा तो म्हणतो ठीक आहे मुद्द्याचंच बोलू, मला असं वाटते गोपाळला स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि निवडणुकीमध्ये थोडंसं त्याने पुढे जायला पाहिजे। खरं म्हटलं तर आदोक्षजची सगळीकडे हवा आहे, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, पण त्याची बदनामी करण्यासाठी मला असं वाटते जर आपण मंदिराची विटंबना केली तर त्याचीही बदनामी होईल आणि सगळ्याच गोष्टी खूप छान होऊ शकतात। तेव्हा ती म्हणते हा प्लॅन पुरा फ्लॉप आहे, या प्लॅनचा काही उपयोग होणार नाही, मला नाही वाटत हे वर्क होऊ शकतं। तेव्हा तो म्हणतो तुम्ही आहेत ना, तुम्ही गोपाळाला म्हणवा, मी सांगतो ना एकदा बघा गावामध्ये मंदिराची बदनामी झाली, मग त्या इंद्रायणीची बदनामी होईल, त्या व्यंकू महाराजांची बदनामी होईल आणि त्याच्याच निमित्त इकडे आदोक्षजची बदनामी होईल। म्हणून मला तरी वाटतंय याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे कोणताच प्लॅन नाही आहे, म्हणून आपल्याला हातमिळवणी करायलाच पाहिजे आणि गोपाळला याच्यासाठी मनवायला पाहिजे। तेव्हा ती विचारते पण या सगळ्यामध्ये माझा काय फायदा होणार आहे। तेव्हा तो म्हणतो मी तुम्हाला सांगतो ना, जसं माझ्याकडे सत्ता आहे ना तसं पूर्ण गोपाळच तुमचा आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला सत्तेमध्ये सुद्धा मी वाटा देईल। तेव्हा ती लगेच खुर्चीच्या जवळ जाते, खुर्चीला एकदा फिरवते आणि लगेच मान डोलवते। ते बघता मोहिती म्हणायला लागतो आता तुमच्या हातात आहे, तुम्ही गोपाळ महाराजांना कसं म्हणवणार। ते दोघं खिदी हसायला लागलेले असतात। थोड्या वेळानंतर इंदू इकडे स्वतःलाच म्हणत असते आपल्या विठूच्या वाडीतले लोक किती छान आहेत ना, त्यांनी गरजूंची मदत केली म्हणजे कसं स्वतःहून पुढे आले ना। तेव्हा तो तिथे आदोक्षज येतो आणि म्हणतो पण मला कोणाचं वागणं पटलेलं नाही आहे। तेव्हा इंदू म्हणते कोणाचं, गोपाळचं का, त्याच्याकडे लक्ष देऊ नको। तेव्हा तो म्हणतो गोपाळचं नाही, मला तुझं वागणं पटलेलं नाही आहे। खरं म्हटलं तू श्रीकलाचा इतका का दुस्साहस करत आहे, तू तिने काही जागा चेंज केल्या म्हणून तू एवढा तिच्यावरती चिडचिड केली। तेव्हा इंदू विचारते हे सगळं तुला काही श्रीकलाने सांगितलं का। तेव्हा तो म्हणतो तिला चहाट्या करायची गरज नाही आहे आणि ती असं काही बोलणार सुद्धा नाही, मला सगळं नारायणी ताईंनी सांगितलं। तेव्हा इंदू म्हणते हे बघ मला नाही पटलं तर नाही पटलं, ती आपल्या घरामध्ये कोण आली सगळं काही चेंज करणारी। तेव्हा तो म्हणतो ती आपल्या शकुंतला काकींसाठी किती काय करते हे तुला सुद्धा माहिती आहे ना, मग तिने जागा बदलल्या तर काय एवढा मोठा फरक पडला, तू तिच्याशी खरंच खूप विचित्र वागते। तेव्हा ती म्हणते हे बघ मला ती मुलगी बिलकुल पटत नाही आणि माझं बोलणं माझं वागणं तुला पटत नसेल तर पटत नसेल, पण मी स्पष्टपणे सांगते ती कोणीच नाही आहे आपल्या घरामध्ये गोष्टी चेंज करणारी, मला हे तिचं वागणं पूर्णपणे खटक
अटकलेला आहे आणि तुला समजायला जाऊ तर तुला समजायचं सुद्धा नाही. तेव्हा तो म्हणतो, अगं तू का चिडचिड करते, आता या सगळ्याची गरज आहे का? तेव्हा ती म्हणते, आता तू तिच्यासाठी माझ्याशी भांडणार आहेस का, माझी खळरपट्टी काढणार आहेस का? तेव्हा तो म्हणतो, तसं नाही आहे इंदू. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, मग तू तिचीच बाजू घे, मला त्याच्यामध्ये पडायचंच नाही आहे आणि भांडण सुद्धा करायचं नाही. इंदू रागारागात तिथून निघून जाते. दुसरीकडे मोठ्या बाईंना मोहितरावांचा प्लॅन काही पटलेला नसतो. तेव्हा ते म्हणायला लागतात, हे सगळं काय आहे मोहितराव, तुम्हाला समजते का तुम्ही काय प्लॅनिंग करताय, हे मला बिलकुल पटलेलं नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, पहिले ऐकून तर घ्या. मोठ्या बाई, एकदा मंदिराची विटंबना झाली तर कसं आहे माहिती का, बाकीच्या गोष्टी सोप्या होऊ शकतात. तेव्हा ते म्हणतात, हे बघा मोहितराव, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते, आत्ता कुठे मंदिर कमिटी उभी राहिली आहे आणि त्याचे मी अध्यक्ष आहे. जर मंदिरावरती काय झालं तर माझ्यावरती सगळ्या गोष्टी येऊ शकतात, माझ्यावरती सगळं प्रकरण शेकू शकतं. तुम्हाला जे करायचे ते करा, पण मंदिरावरती काही करू नका. तेव्हा तो म्हणतो, मोठ्या बाई ऐकून तर घ्या, त्यानंतर बोला ना. तेव्हा ती म्हणते, नाही, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते, एकदा तुम्हाला जे करायचं असेल ते करा, पण एक वेळ तुम्ही माझ्या पाठीवर मारू शकता, पोटावर मारायचं नाही. हवं असेल त्या व्यंकू महाराजांची इज्जत काढा, त्या इंद्रायणीची इज्जत काढा, हवं असेल तर माझ्या मुलाचीही बदनामी करा, पण मंदिरावरती कोणतीच आस येऊ द्यायची नाही, त्याच्यामुळे माझं सगळं चालत असतं. तेव्हा मोहितराव म्हणतो, थांबा जरा शांती घ्या मोठ्या बाई, एवढं हायपर व्हायची गरज नाही. तेव्हा ते म्हणतात, कसं आहे माहिती का, देणगीवरती आत्ता कुठे सगळं चाललं आहे, तुम्ही मंदिराची बदनामी केली तर कसं लोक तिथे येणार नाही, देणगी कमी होईल आणि पुढच्या सगळ्याच गोष्टी बिघडू शकतात ना. तेव्हा मोहितराव म्हणतात, थांबा ना जरा ऐका, खरं म्हणजे जशी मंदिराची विटंबना होईल ना, त्यानंतर हळूहळू त्या व्यंकू महाराजांची विटंबना होईल आणि त्यानंतर त्या इंद्रायणीची विटंबना होईल आणि याच्यामुळे अधोक्षजी इलेक्शनमधून पडू शकतो आणि या सगळ्याचा आपल्याला फायदा होईल. जेव्हा विठूचा कोप होईल ना, असं तुम्ही लोकांच्या मनामध्ये सांगाल, तेव्हा लोक जास्त मंदिरामध्ये येतील आणि जास्तीची देणगी सुद्धा देतील. हे माझं प्लॅनिंग आहे. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, जर असं म्हणणं असेल तर मला तुमचा प्लॅन आवडलेला आहे, तुम्ही प्लॅन करू शकता. तेव्हा ते म्हणतात, मग तुम्ही आता बघाच मी काय काय करतो आणि कसं या सगळ्या गोष्टीचा फरशा पाडतो. हे सगळं ऐकल्यानंतर मोठ्या बाई सुद्धा खूप खुश झालेल्या असतात. दुसरीकडे श्रीकला इकडे गोपाळची वाट बघत बसलेली असते. तेवढ्यात तिथे गोपाळ येतो आणि म्हणायला लागतो, काय ग श्रीकला, तू एवढ्या रात्री इथे काय करते? तेव्हा ती म्हणायला लागते, मला तुझी काळजी वाटत होती, त्याच्याचमुळे तर मी तुझ्यासाठी इथे थांबली होती. तेव्हा तो म्हणतो, काही या तुला माझी काळजी बिळजी काहीच नाही. तेव्हा ती म्हणते, वाटत होती रे, तू आज सकाळी सभेमध्ये कसा वागला, त्या सगळ्या कार्यकर्त्यांवरती कसा चिडचिड केला, हे सगळं बरोबर नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, बरोबर आहे, त्यांना त्यांचं काम जमत नाही, मग ओरडायला तर हवं आहे ना. तेव्हा ती म्हणते, पण एवढ्या गोष्टींची गरज नाही. खरं म्हटलं तर तुला तुझा विचार करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी माझ्या अधोक्षजचं जे नाव मोठं आहे ना, त्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. तेव्हा तो विचारतो, श्रीकला तुझ्या डोक्यात काही प्लॅन असेल तर सांग ना. ती लगेच मंदिराकडे इशारा करते. तेव्हा तो म्हणतो, मंदिर, तुला नेमकं बोलायचं काय आहे? तेव्हा ती म्हणते, हे बघ, मंदिराची जेव्हा विटंबना होईल ना, तेव्हाच त्या अधोक्षज इंद्रायणी आणि बाकी सगळ्यांची बदनामी होऊ शकते. तेव्हा तो म्हणतो, पण याच्यामध्ये मंदिराचा काय संबंध आला, मला काय हे पटलेलं नाही आहे. ती लगेच त्याच्या जवळ जाते आणि म्हणायला लागते, हे बघ, मी तुला स्पष्ट सांगते. ती लगेच त्याला हाताने पकडते आणि म्हणायला लागते, हे बघ गोपाळ, मी तुला सांगते, मला सगळं माहिती आहे. तुझ्या वडिलांनी लहानपणीच तुला मरण्यासाठी सोडून दिलं होतं. त्या इंद्रायणींनी सुद्धा तुला धोका दिला होता आणि अधोक्षज तर जे वागतो त्याला काही लिमिटच नाही. म्हणून मला असं वाटते, तुला मंदिराच्या विटंबनेमध्ये आमची साथ द्यायला पाहिजे, त्याच्यामुळे तू इलेक्शन जिंकू शकतो. तेव्हा तो म्हणतो, पण हे सगळं करायची गरज आहे का? तेव्हा ती म्हणते, हो गरज आहे, म्हणून तर तुला सांगते. तो लगेच इकडे जवळ येतो आणि लगेच मोहितला कॉल करायला लागतो. एवढं सगळं झाल्यानंतर मोहित म्हणायला लागतो, काय गोपाळ शेठ, बोला ना, काय झालं? तेव्हा गोपाळ म्हणतो, मला तुझा प्लॅन मान्य आहे. तेव्हा तो म्हणतो, मी तुझ्यासाठी एवढं मरतोय, पण तुला माझी कदरच नाही आहे. खरं म्हटलं, इतकी मेहनत केली, पण तुम्ही तर सतत आम्हाला हडतूड करत असता, हे काही बरोबर नाही. बरोबर आहे, तुम्ही कधी आमच्या कलाने घेत नाही, कारण की तुमच्या आयुष्यामध्ये तर वेगळी कला आली आहे ना. मग काय आहे, ती तुमची बेस्ट फ्रेंड आहे का स्पेशल काहीतरी आहे? तेव्हा गोपाळ चिडतो आणि म्हणायला लागतो, मोहित, मुद्द्याचं बोल, उगाच
उगच फालतू बोलू नको, आणि तुला माहिती आहे ना माझं डोकं सटकलं की तुलाही फोडून काढू शकतो. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे. तेवढ्यात श्रीकला सांगते शांत हो, इथे आपण घराच्या बाहेर आहोत, शांत, स्पीकरवर टाक. तेवढ्यात ते लगेच थोडे बाजूला जातात. तेव्हा मोहित सांगतो ठीक आहे, आता मी तुमच्या पर्सनल मॅटरमध्ये पडतच नाही, पण मुद्द्याचं काय आहे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय. जर एकदा या सगळ्यात पडले ना तर तुमच्या घराची पूर्णपणे बदनामी होऊ शकते. आणि मंदिर कोणासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे, व्यंकू महाराज आणि त्या इंद्रायणीसाठी ना. मग त्यांची आबरू निघू शकते, त्यांची विटंबना होऊ शकते. या सगळ्यासाठी तुम्ही रेडी आहात ना, तेव्हा जाऊनच आपण हा प्लॅन पुढे नेऊ शकतो. तुम्हाला एकदा आल्यानंतर याच्यामध्ये माघार घेता येणार नाही. हे ऐकल्यानंतर गोपाळ म्हणायला लागतो ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. इकडे पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे गोपाळ म्हणत असतो तुझ्या माणसांना तुला काहीतरी काम करायला लावायचं आहे आणि ते काम मोहित आजच्या आज व्हायला पाहिजे. तेव्हा मोहित म्हणतो तुम्ही काळजीच करू नका, आम्ही काम करतोय. तर दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे आदोक्षजला काही न्यूज आलेली असते. तेव्हा तो म्हणतो इंदू बघ ना हे सगळं काय आहे. तेव्हा इंदू ती न्यूज बघते आणि तिलाही आश्चर्य वाटत असतं की हे सगळं काय घडत आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता मोहितने विटंबना करण्याचा प्लॅनिंग तर केला आहे, पण नेमकं तो करणार काय असेल, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.